नमस्कार, मी दीपक ज्ञानोबा सूर्यवंशी. मी प्रेरणा कॉम्प्युटर्स लातूरवरून. मी प्रेरणा कॉम्प्युटर्स लातूर येथे MSc IT टीचर आहे आणि या ठिकाणी मी आता सध्या तुम्हाला MKCLने दिलेल्या प्रोसेस फोलिओमध्ये सिच्युएशन नंबर 5 ही तुम्हाला प्रोसेस थ्रो डिस्प्ले करणार आहे. आणि या सिच्युएशन नंबर 5 याच्यासाठी आपल्याला 3 मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ॲप्लिकेशन लागणार आहेत. ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे म्हणजे आपल्याला नोटीस तयार करून मेल मर्ज ऑप्शनचा यूज करून ते मेल मर्ज ते लेटर स्टुडंट्सना सेंड करायचं आहे. तर जर म्हणजे मेल मर्ज ऑप्शनचा यूज कशासाठी करायचा, म्हणजे आपण जर एकच नोटीस किंवा एकच लेटर जर मल्टिपल स्टुडंट्सना सेंड करायचं आहे त्याच्यासाठी आपण मेल मर्ज ऑप्शनचा यूज करतो. म्हणून आपण या ठिकाणी मेल मर्ज ऑप्शनचा यूज करणार आहोत. त्याच्यासाठीची प्रोसेस ही मी तुम्हाला डिस्प्ले करतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ओपन करण्यासाठी स्टार्टिंगला आपण डिस्प्लेवर दिसणार आहे टास्क बारवर स्टार्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर समोर जो मेनू येतो त्यामधील आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड हे सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एखादी नोटीस टाईप करायची आहे. ती नोटीस टाईप अशा प्रकारे टाईप करून झाल्याच्या नंतर आपल्याला ही नोटीस म्हणजे हा पॅटर्न मेल मर्ज ऑप्शन थ्रू मल्टिपल स्टुडंट्सना सेंड करायचा आहे. मेल मर्ज ऑप्शन हा वर्डमधील मेनू बारमध्ये मेलिंग या ऑप्शनमध्ये स्टार्ट मेल मर्ज या ऑप्शनला सिलेक्ट करून आपण ही नोटीस मेल करू शकतो. मेल मर्ज ऑप्शनमध्ये त्यांनी स्टेप बाय स्टेप अशा 6 स्टेप दिलेल्या आहेत आणि आपण त्या स्टेप्स फॉलो करून मेल मर्ज ऑप्शन म्हणजे मेल पाठवणार आहोत स्टुडंट्सना. स्टार्ट डॉक्युमेंट सिलेक्ट डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला जर डॉक्युमेंट तयार करायचं असेल किंवा ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि हे सिलेक्ट रेसिपियंट्स या ठिकाणी जर आपली अगोदरच एखादी फाईल एक्झिस्ट असेल तर त्या ठिकाणी आपण ब्राउज या ऑप्शनला यूज करून ते ऑलरेडी एक्झिस्ट असलेले कॉन्टॅक्ट्स घेऊ शकतो. आणि जर नसतील आणि नवीन जर कॉन्टॅक्ट्स तयार करायचे असतील तर त्या ठिकाणी क्रिएट अ न्यू लिस्ट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्यामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट कॉन्टॅक्ट्स आहेत त्यामुळे ब्राउज या ऑप्शनचा यूज करून आपण कॉन्टॅक्ट्स घेऊ शकतो. हे जे आहे हे कॉन्टॅक्ट लिस्ट्स आहे. त्याच्यामध्ये लास्ट नेम आहे सूर्यवंशी, फर्स्ट नेम आहे दीपक आणि त्याचा ॲड्रेस आहे लातूर. अशा प्रकारे आपण तिन्ही कॉन्टॅक्ट्स याचप्रमाणे सेव्ह करून ठेवलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे या ज्या आपण क्रिएट केलेल्या नोटीसमध्ये आहे ती नोटीस आपल्याला कुठल्या युजरला सेंड करायची आहे त्या युजरचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यासाठी आपण इथे ॲड्रेस ब्लॉक याच्यावरती क्लिक करून तो ॲड्रेस ब्लॉक घ्यायचा आहे. त्याच्या खाली ग्रीटिंग लाईन्स घ्यायचे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करून ग्रीटिंग लाईन्स घेऊ शकतो.
मीटिंग लाईन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे प्रिव्ह्यू युअर लेटर. या ठिकाणी आपलं लेटर हे प्रिव्ह्यू आलं आहे, म्हणजे आपलं लेटर कोणत्या स्वरूपात सेंड होणार आहे हा लेटरचं स्वरूप या ठिकाणी डिस्प्ले झालेलं आहे. जर आपल्याला ॲप स्वरूपामध्ये लेटर सेंड करायचं असेल तर नेक्स्ट स्टेप फॉलो करायची, आणि जर नसेल तर एडिट करायचे. हे या ठिकाणी प्रिंट ओके. या ठिकाणी आपलं हे मेल मर्ज ऑप्शनचा यूज करून एक नोटीस लेटर मल्टिपल स्टुडंट्सना सेंड केलेलं आहे. याचा फायदा आपण मल्टीपर्पजसाठी केव्हाही कुठेही करू शकतो. जर यामुळे आपला टाईम पण कंझ्युम होऊ शकतो आणि व्यवस्थितपणे आपल्याला तोच मॅटर न चुकता सेंड करता येतो. आता या सिच्युएशन 5 मध्ये दुसरी कंडिशन अशी आहे की मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपल्याला क्वेश्चन बँक तयार करायची आहे, कारण जी आपण नोटीस पाठवलेली आहे ती नोटीस क्विज कॉम्पिटिशनसाठीची आहे. म्हणून आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये क्विज कॉम्पिटिशनसाठी क्वेश्चन्स तयार करायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन तयार करून त्या सीटला पॉवर पॉईंटची लिंक द्यायची आहे. तर ती कशी करायचं हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल पॉवर पॉईंटमध्ये एखादी फाईल क्रिएट करायची, कारण आपल्याला रिमार्क त्या ठिकाणी द्यायचं आहे की युअर आन्सर इज करेक्ट ऑर रॉंग. तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे एक फाईल सेव्ह केलेली आहे. त्या फाईलचं नाव आहे युअर आन्सर. ही फाईल आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये हायपरलिंकद्वारे अटॅच करायची आहे. मग ती कशी करायची याचं पण मी तुम्हाला सध्या सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक्सेल ही शीट ओपन करावी लागेल. त्यासाठी डिस्प्लेवरील म्हणजे स्क्रीनवरील स्टार्ट बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करण्यासाठी स्टार्ट बटन, नंतर ऑल प्रोग्राम्समध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस या मेन मेनूमध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा मेनू सब मेनू सिलेक्ट करायचा. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन बँक तयार करायची, जशी की ही अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन बँक तयार करायची आहे. क्वेश्चन बँकमध्ये दाखवल्याप्रमाणे फर्स्ट कॉलम आहे क्वेश्चन, नेक्स्ट कॉलम आहे ऑप्शन 1, ऑप्शन नेक्स्ट कॉलम आहे ऑप्शन 2, नेक्स्ट कॉलम आहे ऑप्शन 3, आणि नंतर एकदम शेवटी म्हणजे रिमार्क. हा कॉलम आहे. मग आपल्याला रिमार्क कॉलममध्ये असं दाखवायचं आहे की युअर आन्सर इज करेक्ट, म्हणजे आपण जी पॉवर पॉईंटमध्ये सेव्ह केलेली जी फाईल आहे युअर आन्सर ही नावाने, ती फाईल या ठिकाणी ओपन होईल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हायपरलिंक इन्सर्ट करणार आहोत. हायपरलिंक करण्याचे भरपूर फायदे आहेत. आपण वेब सरफेस करते वेळी जे आपल्याला एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जे जंप करता येतं ते त्या ठिकाणी पण हायपरलिंकचा यूज केलेला असतो. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी सुद्धा हायपरलिंकचा यूज करणार आहोत. त्यासाठी आपण दिलेल्या मेन मेनूमधील इन्सर्ट या मेनूचा ऑप्शन करून त्यामध्ये हायपरलिंक या मेनूचा यूज करून आपण हायपरलिंक इन्सर्ट करणार आहोत. हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला जी फाईल अटॅच करायची आहे त्या फाईल कुठे सेव्ह केली म्हणजे कोणत्या लोकेशनवरती सेव्ह केली ते लोकेशन फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट करून घ्यायचं, आणि नंतर त्याच्यामध्ये आपली सेव्ह केलेली फाईल सर्च करायची आहे. आपण पॉवर पॉईंटमध्ये युअर आन्सर या नावाने फाईल सेव्ह केलेली आहे. ती फाईल या ठिकाणी ओके. ही पहा, या ठिकाणी आपण हायपरलिंक इन्सर्ट केलेली आहे. ही हायपरलिंक आता ओपन करण्यासाठी आपण जस्ट त्याच्यावरती क्लिक करून एक्झाम्पल पाहायचं की ती हायपरलिंक पूर्णपणे इन्सर्ट झालेली आहे या नाही. त्याच्यावरती क्लिक केलं आणि ही पहा, याच्यासमोर युअर आन्सर इज करेक्ट
हा रिमार्क आपल्याला डिस्प्ले होतो. आणि जर हे आन्सर रॉंग असेल तर आपल्याला युअर आन्सर इज रॉंग असा रिमार्क दिसेल म्हणजे पाहायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण नवीन हायपरलिंक इन्सर्ट करू शकतो. पण ही नवीन हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला पॉवर पॉईंटमध्ये नवीन फाईल सेव्ह करावी लागेल, ज्यामध्ये आपण युअर आन्सर इज रॉंग असा टेक्स्ट टाईप केलेला असेल. तर आपण इन्सर्ट करतो हायपरलिंक. मग या ठिकाणी आपली युअर आन्सर इज रॉंग ही फाईल आहे, ते या ठिकाणी त्याची लिंक झालेली आहे युअर आन्सर इज रॉंग साठीची. मग आता जर आपण जेव्हा या हायपरलिंकवर क्लिक करू त्यावेळेस आपल्याला रिमार्क असा दिसायला पाहिजे की युअर आन्सर इज रॉंग. तर आपण ते डिस्प्ले होतं की नाही हे पाहूया. हे पहा, या ठिकाणी त्या हायपरलिंकवर क्लिक केल्यानंतर युअर आन्सर इज रॉंग हे डिस्प्ले झालेलं आहे. अशा प्रकारे आपण हायपरलिंकचा मल्टीपर्पजसाठी यूज करू शकतो. तर आपण एक्सेलमधून पॉवर पॉईंटमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये अशा प्रकारे हायपरलिंकचा यूज करू शकतो. हायपरलिंक ही एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे, त्याच्यासाठी आपण एका फाईलमधून दुसरी फाईल ओपन करतो ॲट अ टाईम. त्यामुळे आपला टाईम पण वेस्ट नाही होणार आणि आपल्याला ते जे काम चालू आहे आपलं ते व्यवस्थितपणे हाताळता येतं. त्याच्यासाठी आपण हायपरलिंकचा यूज करू शकतो. तर या ठिकाणी आपल्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून आता मी हे जे रेकॉर्डिंग आहे म्हणजे माझे जे सिच्युएशन नंबर 5 जे आहे ते मी सबमिट करतो आहे. आणि परत एकदा मला धन्यवाद असं म्हणावंसं वाटतं MKCLला की त्यांनी आम्हाला हे असं महत्त्वपूर्ण जे सिच्युएशन्स आहेत म्हणजे प्रोजेक्ट तो आमच्यासाठी निवडला आहे. या थ्रू आम्ही म्हणजे खूप काही शिकलो. याच्यामध्ये आपण मल्टिपल कार्य म्हणजे काम करून स्टुडंट्सला पण समजावू शकतो. अशा पद्धतीने हे MKCLचे आभार मानतो की हे जे आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यामुळे मी सुद्धा आता इथून म्हणजे फ्युचरमध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिकवू शकतो आणि विद्यार्थ्यांचे प्रत्येक मोमेंट्स कॅप्चर करून ते रेकॉर्डिंग करून नंतर तो जो व्हिडिओ रेकॉर्डेड आहे तो त्यांच्या पालकांना सेंड करता येतो. ज्याच्या थ्रू म्हणजे सेंड करता येतो मेलिंग थ्रू. म्हणजे आताच आपण पाहिलेलं आहे मेलिंग या ऑप्शनचा यूज करून हे जे रेकॉर्डिंग आहे ते आपण पाठवू शकतो. म्हणून या ठिकाणी आपला हा सिच्युएशन नंबर 5 ही यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. आणि मी दीपक सूर्यवंशी पुन्हा एकदा